स्पर्धेच्या दरम्यान मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आभार प्रदर्शन करण्यासाठी फक्त म्हटलं आणि या ठिकाणी षटकाराला नक्कीच सलामी दिली आपल्याला या षटकाराच्या साहाय्याने. ओटू संदीप गोळेकर. धन्यवाद सतीश सर. वेळ फार कमी आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती मयूर पहिल्या चेंडूवरती सरळ सीमारेषा पार षटकार येतोय. पुन्हा एकदा मयूर गोलंदाजी मार्कवरती आहे. ओ आता मात्र करण ऑन फायर आहे. चेंडू फाईन लेग स्क्वेअर लेगच्या ठिकाणी आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. येतोय पुन्हा एकदा षटकार. धन्यवाद धन्यवाद. तू शेर आहे तो मैं सव्वा शेर असं सांगताना स्वजनला सांगतोय कारण की तू जर मारू शकतो तर मीही मारू शकतो. आणि दोन्ही बाजूने आक्रमक पवित्रा घेतलाय दोन्ही फलंदाजांनी. दोन्ही सलामीवीर. पुन्हा एकदा मयूर गोलंदाजी ट्रॅक वरती. आता मात्र करण ओ स्टेप आउट करून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा देखील चेंडू सीमारेषा पार जातोय. लगातार तिसरा षटकार. काय अप्रतिम फटका होता मित्रांनो. स्टेप आउट करून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं हा फटका मारणं तेवढंसं सोपं नाहीये परंतु ते करून दाखवले करणने. पुन्हा एकदा मयूर गोलंदाजी मार्कवरती असेल. ओ पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेनं चेंडू जातोय. मला वाटतं वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. षटक अजूनही प्रगतीपथावर असताना आणि धावसंख्या बघा किती झाली 45. आता मात्र कालच्या सत्राची सुरुवात झाली कदाचित सतीश रंगळे. नक्कीच या ठिकाणी पहा मित्रांनो करण याच्या माध्यमातून सुरेख फटकेबाजी करण्यात आली आणि या ठिकाणी करण याच्यासाठी ओमकार जोगळे यांच्याकडून मित्रांनो 500 रुपयाचा प्राइस आलेला आहे. 500 रुपयाचा प्राइस या ठिकाणी जमा आहे मित्रांनो. करण याच्या करण्याची क्षमता असावी. खेळाडू कसा असावा तर खेळाडू छान रीतीने टटकवला हा चेंडू. दरम्यान 6 धावा. डीजे दरम्यान एक स्वजन स्वतःच्या 50 धावांचं लक्ष म्हणजे अर्धशतक फळकावर लावतोय स्वजन. एकदा स्वजन साठी जोरदार